बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू आहे आणि कंटिन्यू 2 दिवसापासून सुरू आहे, त्यामुळे कपडे वाळायचं नाव घेत नाही आहे. आता निर्मईला नाश्त्यामध्ये मॅगी खायची होती, तिच्यासाठी वेगळा आणि आमच्यासाठी वेगळा. त्यापेक्षा सर्वांसाठी नाश्त्यासाठी मॅगी बनवलेली आहे आणि दुपारच्या वेळेला इथे अप्पे आणि सांबार बनवत आहे. आज माझ्याकडे सासू सासरे येणार आहे, त्यासाठी अप्पे बनवायसाठी मूग आणि तांदूळ आधीच भिजत घातले होते. आणि खरं सांगते, बाकी अप्प्यापेक्षा रव्याच्या वगैरे तांदूळ आणि मुगाचे अप्पे जास्त टेस्टी वाटतात. आणि घरात कुठलीही वस्तू असो, त्याला ती वस्तू कोपऱ्यामध्ये नेऊन फेकायची असते आणि मग आम्ही दिवसभर शोधत असतो. आता इथे निर्मईची स्पीच ॲक्टिव्हिटी आहे शाळेमध्ये, त्याची ती प्रॅक्टिस करत आहे. आणि मी प्रश्नात पडली आहे की माझं बाळ कधी मोठं होईल आणि मी मन मोकळी बाहेर कधी जाईल, कारण सध्या बाहेर असं मन मोकळं जाताच येत नाही आहे. सायंकाळच्या वेळेला घरामध्ये पाणीपुरी निर्मईला खायची होती आणि तिच्या पप्पाला, तर त्यांनी पाणीपुरी घेऊन आले पार्सल. मग सर्वांनी मिळून खाल्ली आणि सायंकाळी पावसाने थोडी उघाड दिली म्हणून निवांशला बाहेर फिरायला नेलं. चलो.